छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोड्या वेळापूर्वी या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्यासोबत राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील जे की छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे मतदार आहेत, त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। भाऊ, आता दादांसोबतच आपण मतदानाचा हक्क बजावणार, काय सांगाल? सभासदांना काय आवाहन कराल? नाही, आज इथं सर्वांनीच एकत्रितपणाने येऊन जो पॅनल केलेला आहे आणि अजितदादा असतील किंवा आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील आणि सर्वांनीच पृथ्वीराज जाचक बापू की ज्यांना या कारखान्याच्या आणि कारखानदारीबद्दलचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ज्यांनी सातत्यानं या साखर उद्योगामध्ये राज्याच्या साखर संघाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांच्या सर्व पूर्वजांनी पण हा कारखाना उभा करण्यामध्ये खूप मोठे योगदान आहे। आणि आज वेळ आलेली आहे की साखर उद्योग, मग तो सहकारातला असू द्या नाहीतर खाजगीमधला असू द्या, तो आता अडचणीमध्ये यायला लागलेला आहे। खाजगीच्या अडचणी कदाचित थोड्या उशिरा येतील, पण सहकारातल्या अडचणी ह्या अगोदरच आलेल्या आहेत। कारण मी पण राष्ट्रीय स्तरावर एका संस्थेवर काम करतो, आम्ही पण काही 2-3 कारखाने चालवतो। आता कारखाने चालवणं फार अवघड झालेलं आहे आणि ह्यात पुन्हा जर काही राजकारण, काही वादविवाद, काही गटतट, काही त्याच्यामध्ये पक्षाचं राजकारण आलं तर शेतकऱ्याची कारखानदारी, कामगारांची कारखानदारी ही उद्ध्वस्त होऊ शकते। आणि म्हणून एक सामंजस्याने विचार करून सभासद आणि कामगार आणि नवीन पिढी जी शेती करण्यासाठी जी पुढे येते त्याच्या भवितव्याकरता मला असं वाटतं छत्रपती साखर कारखाना बापू सहकारी साखर कारखान्याचे आपण अध्यक्ष आहात। येणाऱ्या काळात हा कारखाना नेहमी अडचणीत असलेले सांगितले जाते, येणाऱ्या काळात कशा पद्धतीचा प्रयत्न राहणार आहेत? या कारखाना आर्थिक अडचण नाही, आता तो विषय खूप मोठा आहे। आम्ही केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शाह साहेबांच्याकडे पण सातत्यानं भेटतोय, पत्र देतोय। पुढच्या आठवड्यात पण आम्ही वेळ मागितलेली त्यांना भेटण्यासाठी। बरेच प्रश्न आहेत। गेल्या 7-8 वर्षामध्ये FRP वाढली, चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्यालाच पैसे मिळाले पाहिजे, पण त्याचबरोबर साखरेचे दर वाढत नाहीत, MSP वाढवावं लागेल, इथेनॉलचे दर वाढवावं लागतील, एक्सपोर्टची पॉलिसीमध्ये काही बदल करावे लागतील आणि एकंदरीत साखरेला जर भाव चांगला मिळाला तर साहजिकच शेतकऱ्यांना पण दर चांगला मिळाला। म्हणून हा बॅलन्स ठेवण्याचं जे काम आहे, शेवटी हा रेग्युलेटिंग बिझनेस आहे, याचे संपूर्ण नियंत्रण आणि धोरणात्मक कायदेशीर निर्णय हे शेवटी सरकारच करत असतं। जरी सहकारातली कारखानदारी असली तरी शेवटी कोटा सिस्टीम आहे, क्रशिंग लायसन आहे, परमिट्स आहेत, एक्सपोर्ट इम्पोर्टची पॉलिसी आहे, रिलीज मेकॅनिझम आहे, हे सगळं कंट्रोल बाय गव्हर्नमेंट आहे। तर आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये थोडीशी वेळोवेळी बदल होण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे झाले तर हा उद्योग चांगल्या पद्धतीने पुढे आपण चालवू शकतो। ह्या निवडणुकीत एकंदरीत आपले तालुकाध्यक्ष असतील यांनी नाराजी दर्शवली की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला एकही जागा न मिळाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देखील नाराजी दर्शवली। आपण ही मागणी केली नव्हती का? कारण सर्वपक्षीय बैठक झाली होती त्यानंतर, परंतु ही नाराजी आपल्या पक्षाची होती, त्यामुळे कुठेतरी आपल्या सदविवेक बुद्धीला पटेल यांनाच मतदान करा असं देखील तालुकाध्यक्षांच्या वतीने आवाहन करण्यात आलं होतं। नाही, मला असं वाटतं की शेवटी जागा असतात 21 आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जागा वाटप करायचं म्हणल्यानंतर ते 600 जर अर्ज आले असतील तर 581 लोकांचं समाधान म्हणजे ब्रह्मदेवाला तर कुणी करू शकणार नाही। साहजिक आहे, इच्छा व्यक्त करणं इथपर्यंत ठीक आहे, पण शेवटी घेतलंय सगळ्यांना जेवढं काय सामावून घेण्याचा प्रयत्न करता येईल। 100% कुणीच प्रयत्न करत नाही। समजा जरी सगळे वेगवेगळे पॅनल झाले असते तरी सुद्धा अकोमोडेशन सगळ्याच झालं नसतं। साहजिक आहे, प्रत्येकाला वाटतं आणि वाटणं साहजिक आहे। मला असं वाटतं की तशी कुठल्या प्रकारची काही नाराजी नाही आणि शेवटी यापूर्वीच्या अगोदर सुप्रियाताई पण म्हणाले होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा नाही मिळाली, नाही पक्ष वगैरे असं काही मध्ये काही नाहीये मला असं वाटतं। कारण शेवटी छत्रपती साखर कारखान्याचा जर इतिहास काढून बघितला तर इथं कधी पक्षाला बघून कधी उमेदवारी दिली जात नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे। व्यक्ती, काम करणारी लोक, या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं केलं जातं। त्यामुळे आता तो विषय संपलेला, आज मतदान आहे आणि आज मतदान झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये एक 5 वर्ष चांगलं सक्षम संचालक मंडळ जाचक बापूंच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही पण तालुक्यातला कारखाना आहे, बापू आमचे जुने सहकारी आहेत आणि जी काही मदत लागेल ती सगळी मदत आम्ही आमच्या पद्धतीनं निश्चितपणानं करू। आता मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दादांशी आपली चर्चा झाली, बाहेर आल्यानंतर काय नक्की चर्चा? नाही, दादांची चर्चा झाली म्हणजे काही 2-3 विषय होते। काही आम्ही साखर कारखान्याच्या मार्फत काही प्रस्ताव दिलेले आहेत, काही सॉफ्ट लोनचे प्रपोजल्स आहेत, काही कर्जाचं रिसेटलमेंट करून देण्याचे प्रपोजल्स आहेत आणि केंद्राला थोडं राज्य सरकारने पण काही साखर उद्योगाकरता काही आग्रह धरण्याची आवश्यकता आहे। कारण आम्ही तर फेडरेशन म्हणून भूमिका मांडतोय, पण त्यांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन जर मांडलं
तर त्या संदर्भात चर्चा झाली तर ते म्हणले आपण पुढच्या 1-2-3 दिवसांमध्ये एक बैठक घेऊ आणि ती बैठक साखर उद्योगाच्या संदर्भातली होईल. बापू, एक प्रश्न शेवटचा. आपल्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. काय मतदार सभासदांना आव्हान करावं? एक सर्वांग सुंदर असं चांगलं पॅनल झालेलं, सर्वजण एकत्र आले. कारखाना अडचण काढण्यासाठी सर्वांनीच मदत दिलेली. आदरणीय दादा असतील, आदरणीय मामा असतील, आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब असतील, हे सर्वजण सकारात्मक मदत करायला तयार आहेत. त्यासाठी सर्व सभासदांनी कबुशीच्या चिन्हाला मतदान करावं आणि कारखान्याचे काम करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा. नक्कीच आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं मतदान प्रक्रिया पार पडत आहे. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हर्षवर्धन पाटील असतील, पृथ्वीराज जाचक यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे आणि जास्तीत जास्त सभासदांनी मतदानाचा हक्क बजावा. आर्थिक अडचणीत असलेला छत्रपती सहकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील यांनी बाहेर काढण्यासाठी आमचा भविष्यात नक्कीच प्रयत्न राहणार आहे, असं देखील मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन विशाल सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर.